पूरे राज्य के साथ ही गोंदिया जिले में गर्मी का जोर बढ़ने लगा है। ऐसे में शरीर को ठंड देने वाले फलों की भी मांग बढ़ने लगी है। उन्हीं में से एक खरबूजा भी बड़े पैमाने पर बाजार में बिक्री के लिए उपलब्ध है। इसके बावजूद किसान चिंतित है। गोंदिया जिले में इस बार गर्मी का असर बढ़ते ही खरबूजे की आवक भी तेज हो गई। किसानों का रुझान खरबूजे की खेती की ओर बढ़ा है। इस वर्ष बड़ी संख्या में किसानों द्वारा खरबूज की खेती किए जाने के कारण बाजार में खरबूज बड़ी मात्रा में उपलब्ध है, लेकिन अधिक उत्पादन के कारण किसानों को अपने उत्पादन का उचित मूल्य नहीं मिल रहा है। पहले 10 से 20 रुपए प्रति किलो बिकने वाला खरबूजा अब केवल 5 से 10 रुपए बिक रहा है, जिससे किसान चिंता में है। एकच एकड़ शेती आहे आपल्याकडे। एक एकड़ शेतीमधून आपण मागल्या वर्षी 12 क्विंटल काढला होता, 12 टन। ह्या वर्षी 4 टन नाही निघाला। उन्हाळा वाढला, डिमांड वाढली, परंतु मालाची आवक वाढल्यामुळे रेट तोच राहील, त्यामुळे शेतकऱ्यांना परवडत नाही। जेव्हा शेतीवाल्यांचा माल निघतो तेव्हा तीच अवस्था असते रेटाची। येणाऱ्या काळात दर वाढण्याची म्हणजे आतापर्यंत 4-5 वर्षाचा अनुभव माझा आहे की तो 7-8-6 7-8-6 बस नाही। इरिगेशन आणि तो रजा वगैरे आहे त्याच्यातच खर्च आहे, परवडणारी आहे पण त्याला रेट मिळत नाही। उत्पादन जे आहे शेतकऱ्यांनी जी लागवड केलेली आहे भरपूर मात्रामध्ये केली असल्यामुळे जे आवक आहे ती जास्त झाल्यामुळे जे दर आहे शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे ते कमी झालेलं आहे व लागवडीचे प्रमाण खूप जास्त प्रमाणात झालेली आहे व आवक पण त्याच्यानुसार जास्त झालेली आहे। त्यामुळे ते शेतकऱ्यांना जे भाव दर मिळायला पाहिजे ते मिळत नाहीये। कलिंग सध्या तरी आपला खूप स्वस्त झालेला आहे उत्पादनामुळे। तसंच शेतकऱ्यांनी नाही का जी लागवड करायची जी आहे पद्धत ते आपसामध्ये सामंजस्य घेऊन मागपुढे करायला पाहिजे किंवा लागवड मागपुढे करायला पाहिजे त्यांनी। त्यानुसार त्यांनी आपला नियोजन केलं जर त्यांना दर मिळणार, त्यांना मालाची म्हणजे जे दर मिळायला पाहिजे कलिंगडला ते जास्त म्हणजे मिळणार त्यांना। जवळपास जे 10 ते 12 रुपये मिळणार। सध्या तरी स्थिती आपला खूप कमी आहे, 5 रुपये ते 8 रुपयाच्या दरम्यान आहे होळीनंतर। आता पुढे आपला अजून दर वाढणार